भारताच्या मध्यास देश एक भारताच्या मध्यास देश एक सरळ साधे संपन्न जेथ लोक हो सरळ साधे संपन्न जेथ लोक सदा उत्साहे करीती समारंभा सदा उत्साहे सदा उत्साहे करीती समारंभा विदर्भीत्या हो विदर्भीत्या सुफलवनी शोभा शोभा हो विदर्भीत्या सुफलवनी शोभा भारताच्या मध्य प्रांतामध्ये एक निसर्गाने नटलेला धनधान्यांनी संपदेनं युक्त असणारा नयनरम्य प्रदेश म्हणजे त्याचं नाव आहे विदर्भ बरं का. आणि त्या विदर्भ देशाचे राजे आहेत राजा भीष्मक. राजा भीष्मक राज्य जेथ करिजो न्याये प्रजा पाळितो धर्म विवेक जागृत सदा स्वार्थान सेवावतो होते पुत्र तयास पाच पहिला रुक्मिण से जानय रीतीने युवराज तोच म्हणूनी लोकास त्याचे भय सद्गुरुनाथ महाराज की जय. ते राजे भीष्मक बरं का अत्यंत सत्याचरण करणारे न्यायाचरण करणारे धर्माचरण करणारे आदर्श राजा कसा असावा सत्यवान सत्यकीर्ती असणारा तो राजा बरं का. अहो जसा स्वर्गातील देवेंद्र शोभून दिसावा तसा हा विदर्भातील देवेंद्र होता बरं का. सद्गुरुनाथ महाराज की जय. काय वर्णन करावं. अहो भीष्मक राजे कसे होते. विदर्भ देश का भूपती भीष्मक विदर्भ देश का भूपती भीष्मक जैसा पुरंदर सुरमो जैसा पुरंदर सुरमो ओ विदर्भ देश का भूपती भीष्मक. बरं ते राजे कसे होते. भाग्यवंत बडा पुण्यशील नृपा भाग्यवंत बडा पुण्यशील नृपा रहता कुंडिनपुर मोरामा रहता कुंडिनपुर मोरामा भाग्यवंत बडा पुण्यशील नृपा भाग्यवंत बडा. भाग्यवंत बडा
अत्यंत भाग्यवान पुण्यशील धर्माचरण करणारा सत्याचरण करणारा बरं का विवेक संपन्न असणारा राजा म्हणजे भीष्मक राजा. होते पुत्र तयास 5 पहिला रुक्मीन से जानय. बरं त्या राजाला 5 मुलं आहेत. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनंदरः रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसासती. 5 मुलं. बरं 5ही मुलांच्या नावामध्ये रुक्म आहे बरं का. रुक्मी, रुक्मरथ, रुक्ममाली, रुक्मकेशी. जुन्या काळात तशी पद्धत होती. अनिल, अभय, अजित वगैरे सगळे अ. सुनील, सुजित, सुधीर, सुसुसु. बरे अजून कुकुकू यायचं राहिले. सद्गुरुनाथ महाराज की. एके ठिकाणी गेलो, मला म्हणे बुवा आमचं एकत्र कुटुंब आहे, आमच्या पुढच्या पिढींसाठी सगळे नावं अशी सांगा की आजच्या भाषेत शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर रायमिंग वर्ड्स असली पाहिजे म्हणे बरं का. मी म्हणलं घ्या औदुंबर, श्वेतांबर, दिगंबर. ते म्हणलं छेचे अहो हे काय नावं आहेत का काय, ही जुनी नावं, नवीन काहीतरी सांगा. मी म्हणलं घ्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तो म्हणला बर. सद्गुरुनाथ महाराज की जय. बरं 5ही मुलं अत्यंत उन्मत्त. परंतु त्या भीष्मक राजाची जी मुलगी होती ना महाराज, ती प्रिय जाहली सर्वाहुनी जिचे नाव ठेविले रुक्मिणी. अत्यंत नम्र, सद्गुण संपन्न, अत्यंत रूपवान बरं का. अगणित लावण्य तेज पुंजाळले. काय वर्णन करावं. अहो त्रिभुवनाचं ऐश्वर ओवाळून टाकावं तरी देखील कमी पडावं एवढं रुक्मिणी मातेचं ऐश्वर. नाथ बाबा वर्णन करतायत. जैसे कनकासवे कांती की सूर्यासवे जैसी दीप्ती तैसी प्रगटली रुक्मिणी वैधर्वी देशी. अहो त्या रुक्मिणी मातेची सोन्याप्रमाणे कांती, सुवर्ण कांती. आणि सूर्यनारायणांसारखं तेजस्वी तेजपुंज असणाऱ्या सद्गुण संपन्न असणाऱ्या त्या रुक्मिणी माता बरं का. आणि अशी सात्विक संपन्न असणारी रूपवान गुणवान मुलगी आपल्या पोटी आहे. म्हणून लोकेश्वर ब्रह्मदेवांना आनंद व्हावा त्याप्रमाणे भीष्मक राजांना आनंद होता बरं का. एके दिवशी प्रसंग असा घडला. एक पांथस्थ प्रवास करीत 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 विदर्भ देशामध्ये तो आला बरं का. आला तिथे ब्राह्मण कीर्ती नामा रायेतया शीघ्र केले प्रणामा. सत्कारुणी आसनी बैसविले विप्रा समाधान बहुत झाले. सद्गुरुनाथ महाराज की जय. कीर्तीनामा कल्याण कीर्ती आणि त्यांचे मित्र त्यांचे सहाध्यायी असणारे वेदघोष असे 2 जण विदर्भ देशामध्ये आले बरं का. कीर्तीनामा कीर्तीनामा द्विजराज सभे आला. कीर्तीनामा द्विजराज सभे आला. राजसभेमध्ये आलेले कीर्तीनामा विनय भावे स्तुती करून तोषविला. विनय भावे स्तुती करून तोषविला. कृष्ण शौर्याते गान करण्याते. कृष्ण शौर्याते रुक्मिणीचे रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले. रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले. मुग्ध झाले मुग्ध झाले. आणि साधू संत आपल्या दरबारामध्ये आले. याच्यामुळे राजाला धन्यता वाटली बरं का. राजानं काय केलं, त्या आलेल्या अतिथींचं त्या पाहुण्यांचं स्वागत केलं. आसन देऊनी मग बैसाया पूजी भावे तया. म्हणे नृप मजवर केली दया. म्हणे नृप मजवर केली दया.
अहो महाराज, तुमच्यासारखे साधू संत येणं, माझ्याकडे येणं म्हणजे भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलभते पुरुषो यदा वै. तिळे तिळे पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मीचे जोडे, नाम तुझे वाचेसी आतोडे समागम घडे संतांचा. किंवा पूर्वजन्मी सुकृते थोर गेली ती मज आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी जाहली संतांची. ने नृप म्हणे नृप मजवर केली दया, म्हणे नृप मजवर केली दया, म्हणे नृप मजवर केली दया. अहो महाराज, काय सांगावं. अहो माझी पुण्याई फळाला आली हो. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. साधू संत आपल्याकडे येणं हे परम आत्यांतिक महदभाग्याचं लक्षण सांगितलंय बरं का. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै. भागवतात वर्णन केलंय. चंद्रामृत सुखे सेवविल, रवी आस्ता जाता धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परिया साधूंची भेटी न होईल. अत्यंत दुर्लभ असणारी साधू भेटी. आणि महाराज सांगतायत, अहो तुमच्यासारखे साधू संत आमच्याकडे येणं हे आमच्या राज्यासाठी परम आत्यांतिक महदभाग्याचं लक्षण आहे. महाराज, तुमच्या येण्याचं प्रयोजन काय? आपण कोण आहात? त्यावेळेला कीर्तिनामा सांगायला लागले, महाराज आम्ही पांथस्थ आहोत. भगवंतांच्या पादपद्मांनी पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यासाठी आम्ही उत्तरेकडून निघालोय आणि दक्षिणेकडे प्रवास चालू आहे आमचा. आणि या मध्य प्रदेशामध्ये आल्यानंतर राजा काय सांगावं, ज्याच्या त्याच्या तोंडी तुमचंच नाव हो. अहो राजा असावा तर भीष्मक राजासारखा असावा, राजा असावा तर भीष्मक राजासारखा असावा. प्रत्येकजण तुमची स्तुती करतोय. आम्हाला असं वाटलं कदाचित राजाने आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी काहीतरी हे स्वतःचे भाट नेमून ठेवलेत की काय. म्हणजे जुन्या काळामध्ये राजाच्या दरबारी खुशमस्करे असायचे बरं का. ते खुश करायचे. राजांनी कुठलीही कविता केली, वा राजेसाहेब काय. वारा आलं, पान उडालं, आकाशात गेलं, कवितेचं नाव आकाश, पण खुशमस्करी म्हणायचे वा वा. अहो तुमच्याकडे काय बृहस्पतीची प्रतिभा आहे. कुठलीही राजाने कृती केली की ते खुशमस्करे राजाची स्तुती करायची, राजाला खुश करायचे. बरं काळाच्या ओघामध्ये ते खुशमस्करे लुप्त पावले, पण त्यांचे वंशज अजून शिल्लक आहेत बरं का. त्यांना चमचे असे म्हणतात आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज आम्हाला असं वाटलं कदाचित तुम्ही नेमून दिलेल्या खुशमस्करेंकडून तुम्ही स्वतःची स्तुती करून घेतायत की काय. मग ते वर्णन करतायत, ते यथार्थ वर्णन आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही इथे आलोय राजा. आणि काय सांगावं, जे वर्णन ऐकलं ना ते अगदी यथार्थ आहे राजा. तू अत्यंत धर्माचरण करणारा, सत्याचरण करणारा, न्याय नीतीने वागणारा राजा आहेस बरं का. पण राजा आम्हाला एक प्रश्न आहे. अहो सगळ्या प्रजाजनांच्या चिंतेचं हरण करणारा राजा, पण राजा तुमच्या चेहऱ्यावर कसली चिंता हो. जी शहाणी माणसं असतात ना बरं का, त्यांना चेहरा बघून त्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहेत हे ओळखता येतं. आणि चिंता असल्यानंतर त्यांना लक्षात येतं. कारण चिंता चिता समान असते, चिता चिंता समान असते, शून्य मात्र विशेषतः. सजीवन दहते चिंता, निर्जीवन दहते चिता. चिता आणि चिंता बिंदू मात्र किंवा शून्य मात्र विशेषतः बरं का. चिता आणि चिंता सारखीच आहे. फक्त फरक एवढा आहे की मेलेल्या मृत माणसाला जाळणारी चिंता आहे आणि जिवंतपणी जिवंत माणसाला जाळणारी चिंता आहे. राजेसाहेब तुमच्या चेहऱ्यावर कसली चिंता हो. राजांनी सांगितलं, तुम्ही म्हणताय ती अगदी बरोबर आहे. माझ्या अंतःकरणामध्ये चिंता आहे आणि त्या चिंतेचं कारण माझ्या बाजूला उभं आहे बरं का. आणि बाजूला पाहिलं ती अगणित लावण्य असणारी, त्रिभुवन सुंदरी असणारी ती रुक्मिणी माता बघितल्यानंतर कीर्तिनामा म्हणायला लागले, महाराज एवढी सद्गुण संपन्न रूपवान मुलगी असताना हे तुमच्या चिंतेचं कारण कसं काय हो. त्यावेळेला राजाने सांगितलं, ती एवढी सुंदर आहे म्हणूनच चिंतेचं कारण आहे बरं का. ती एवढी सुंदर असल्यामुळे तिचा विवाह होत नाही. अनेक राजकुमार रुक्मिणीला बघायला येत आहेत,
आणि रुक्मिणीचं सौंदर्य पाहून म्हणतायत, अहो हिचा नवरा काय, हिचा घरगडीसुद्धा होण्याची माझी पात्रता नाही, आणि म्हणून जी थोड्या वेळात येतो म्हणून जात आहेत तर परत यायलाच तयार नाही. एक राजकुमार आला. तो राजकुमार असं म्हणाला की रुक्मिणीसारखी अत्यंत सुंदर मुलगी माझ्यासोबत मी पत्नी म्हणून जर घेऊन गेलो आणि माझ्या शत्रू राष्ट्रांना हे जर कळालं तर शत्रू राष्ट्र माझ्यावरती आक्रमण करतील, म्हणून इतकी सुंदर सून आमच्या राज्यामध्ये नकोच. आणि म्हणून चिंता लागली हो. बरं का, मुलीची सगळ्यात जास्त चिंता कोणाला असेल तर वडिलांना असते. बरं का, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. अहो वडिलांच्या काळजाला कात्री लागती म्हणे. अहो या कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. सासर रूपी सागरामधून माझी मुलगी तरुण जाईल का याची चिंता लागते. बरं का, बापाचं मुलीचं विलक्षण नातं आहे. अहो मुलगी म्हणजे बापाच्या अंतःकरणातील मर्मबंधातील ठेव आहे. बरं का, एक वेळ मुलासोबत देवाणघेवाणीचा स्वार्थाचा विचार असू शकेल, पण मुलीसोबतचं प्रेम हे बापाचं हे निस्वार्थ प्रेम आहे. बरं का, म्हणून आपण प्रत्येकजण बघत असू घरामध्ये मुलीनं जे जे काही मागितलं तो बाप तिचे हट्ट सगळे पुरवतो. अहो आई म्हणते, अहो ती सासरी गेल्यावर तिचं कसं होईल, तिला एवढं लाडावून ठेवू नका. पण बाप ऐकायला तयार होत नाही, कारण बापाच्या अंतःकरणातील मर्मबंधातील ठेव म्हणजे त्याची मुलगी असते. बरं का, त्याचं सर्वस्व ती असते. आणि म्हणून महाराज, मला हिच्या लग्नाची चिंता आहे. बरं महाराज, तुम्ही गावोगावी फिरता, अनेक देशांमध्ये अनेक प्रदेशामध्ये जाता, तुमच्या पाहण्यामध्ये कुणी आहे का एखादं स्थळ? म्हणजे कीर्तनकार बुवांना अनेक गावामध्ये गेल्या की विचारतात, बुवा आमच्याकडे 2 जिन्नस आहेत, तुमच्याकडे काय आहे का स्थळ? म्हणजे आधी विचारतात, बुवा तुमचं झालंय की नाही, नाही तर बुवा आपलं स्वतःचं नाव समोर करायचं. सद्गुरुनाथ महाराज की जय. बरं, आम्हाला स्थळ सुचवायची पंचायत. एखादं स्थळ सुचवलं आणि ते स्थळ रात्री 7 नंतर लेझिम खेळत येणार असेल तर त्या गावात परत कीर्तनाला जायची आमची बोंब. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि मग कीर्तिनामांनी अनेक स्थळं सुचवायला सुरुवात केली. वाना उत्पातांनी सगळं वर्णन केले. रुक्मिणी स्वयंवरामध्ये अनेक स्थळं सांगितली. बरं का, त्याच्यामध्ये माहिष्मती देशाचं सुद्धा स्थळ सांगितलेलं, हस्तिनापूरचा राजकुमार दुर्योधनाचं सुयोधनाचं सुद्धा स्थळ सांगितलेलं, अनेक स्थळ सुचवत होते. त्यावेळेला त्या कीर्तिनामांना वेदघोष म्हणतायत, अहो कीर्तिनामा एवढी स्थळं सुचवतायत, पण काल परवा आपण जे निळं सावळं परब्रह्म पाहिलंय ते स्थळ का सांगत नाही हो? अहो ते निळं सावळं परब्रह्म कसं आहे? नांदे सांप्रत भूतलावरी, नांदे सांप्रत भूतलावरी, नांदे सांप्रत. वा वा. नांदे सांप्रत भूतलावरी, द्वारकेत श्रीहरी तयाचे काय वधूमी परी, तयाचे काय वधूमी परी. वा. अहो काय वर्णन करावं. रातोत्पल सम कांती दयाची, रातोत्पल सम कांती दयाची, चरण युगुल ते धरी, तचमकुणी न दिसतो मही, तचमकुणी न दिसतो मही, तचमकुणी न दिसतो मही. अहो त्या निळ्या सावळ्या परब्रह्माचं काय वर्णन करावं. वर्णाया ते स्वरूप शिणला, वर्णाया ते स्वरूप शिणला, सहस्त्रमुखी तो अही. अहो काय सांगावं, त्याचं वर्णन करायला वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा शेष निघाला म्हणे. कशासाठी?
त्या परब्रह्माचं वर्णन करायला. पण माऊली सांगतायत, पाहे पा जाणीवेचिनी बळे, कुणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनही तोंडागळे बोलती अति, तोही अंथरुणा दळवटी दडे, येरू नेती नेती म्हणोनी बहुडे, तेच सनकादिकही वेडे पिसे झाले. पुसू नका बाई वेदासी काही. अहो ज्ञानसंपन्न असणाऱ्या वेदाला सुद्धा ज्याचं वर्णन करता आलेलं नाहीये. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिनलागे झाल्या 20,000 जीवा जीवा, देव काहो वटीवरी उभा उभा. काय वर्णन करावं हो. ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा वेद आहे, वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा शेष आहे. शेष भगवंताचं वर्णन करायला गेला. असं म्हणतात तो सहस्त्रमुखी शेष, ज्याच्या मुखामध्ये 1000 जिव्हा आहेत, तो एवढं भगवंताचं वर्णन करायला गेला की त्याच्या जिव्हा फाटाळल्या आणि झाल्या 20,000 जिव्हा, तरी सुद्धा त्याला भगवंताचं वर्णन करता आलेलं नाहीये. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी विगळे. किंवा नादबाबा वर्णन करतायत, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. किती प्रमाण द्यावी. ऐसा नामाचा महिमा वेद शिणले झाली सीमा. अहो वेदाला ज्याचं वर्णन करता आलेलं नाहीये. वर्णाया ते स्वरूप शिनला, वर्णाया ते स्वरूप शिनला, वर्णाया ते स्वरूप शिणला, सहस्त्रमुखी तो अहि, तयाची काय वधूमी परी. अहो काय वर्णन करावं भगवंताचं. आणि ज्या वेळेला वेदघोष असं वर्णन करत होते, कीर्तिनामा म्हणायला लागले, अगदी बरोबर अगदी बरोबर, तो परब्रह्म परमात्मा असाच आहे बरं का. अहो त्याचं स्वरूप कसं आहे. चंद्राहून शीतळ, रविहून सोज्वळ, चंद्राहून शीतल, रविहून सोज्वळ, चंद्राहून शीतल, रविहून सोज्वळ, चंद्राहून शीतल. बाबा चंद्राहून शीतल, मगरे ग म प मगरे गरे सा, चंद्राहू धप धग प मगरे गरे सा ने सा धनी रे, चंद्राहून शीतल, रविहून सोज्वळ, तेने माझा केवळा वेधियाले, तेने माझा केवळा वेधियाले, चंद्राहून शीतल, रविहून सोज्वळ. मगरे ग म प ध प ग प मगरे गरे सा ने सा धनी रे, चंद्राहून शीतळ, चंद्राहून शीतळ, चंद्राहून शीतळ. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि भगवंताचं ते अलौकिक रूप ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेची विदेही अवस्था झाली. एक म्हणती धराधरा, एक पल्लवे घालिती वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तने झडपिली. अहो भगवंताचं ते रूप ऐकल्यानंतर रुक्मिणी माता चक्कर येऊन पडल्या, मूर्छित पडल्या बरं का. तै शरीर भावनासती, इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. असो ऐसा कोठे, आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा. बरं का. विदेही अवस्था प्राप्त झाली, विषयी विसर पडिला, निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. अहो काय वर्णन करावं. आणि रुक्मिणी माता भगवंताचं ते अलौकिक दिव्य असं असणारं सगळं रूप चरित्र ऐकत असताना, लीला संकीर्तन, नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन ऐकत असताना रुक्मिणी माता चक्कर येऊन मूर्छित होऊन खाली पडल्या. रुक्मिणी माता पडल्याबरोबर राजकुमारी पडली असं ऐकल्याबरोबर अनेक दासी रुक्मिणी मातेला धरायला गेल्या बरं का. त्या राजकुमारी होत्या म्हणून एवढ्या दासी सगळ्या रुक्मिणी मातेला पकडायला गेल्या. एखादा कीर्तनकार पडू द्या बरं. लोक म्हणतील अहो बुवा पडला का. हां जाऊ द्या हो, त्या बुवाला काय पडायचंच ना दे. सद्गुरुनाथ महाराज की.
आणि भगवंताचं ते अलौकिक दिव्य रूप ऐकल्यापासून रुक्मिणी मातेची विदेही अवस्था, बरं का, रोजचा क्रम असा होता, रुक्मिणी मातेंनी आपल्या मैत्रिणींसोबत सखींसोबत उद्यानामध्ये जायचं, गप्पा गोष्टी करायच्या. पण भगवंताचं रूप ऐकल्यापासून रुक्मिणी मातेच्या मनाची काहीतरी वेगळीच अवस्था. एके दिवशी रुक्मिणी माता आपल्या सगळ्या मैत्रिणींना सखींना सोडून उद्यानामध्ये एकटं बसलेलं बघितलं सगळ्या मैत्रिणींनी. आणि सगळ्या मैत्रिणी रुक्मिणी मातेला भांडायला आल्या की अगं रुक्मिणी, रोज आमच्यासोबत उद्यानात येणारी, आमच्याशिवाय तुला करमत नव्हतं इतके दिवस, पण गेल्या कित्येक दिवसांपासून तू आम्हाला बोलायला तयार नाही. असे एकटे सोडून यामासी, कसे येव वेगे तुला यावनासी. असे एकटे सोडून यामासी, कसे येव वेगे तुला यावनासी. सगळ्या मैत्रिणी भांडायला लागल्या. अगं काय तुझं वागणं चाललंय? मंद झाले तुझे चालणे बोलणे, मंद झाले तुझे चालणे बोलणे. चिंतली कोणत्या तू उदासी, तू उदासी. असे एकटे सोडून यामासी, कसे एव वेगे तुला यावनासी. असे एकटे सोडून यामासी, कसे एव वेगे तुला यावनासी. असे 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 एकटे. सगळ्या रुक्मिणी मातेच्या मैत्रिणी सखी रुक्मिणी मातेला भांडतायत. अगं तुझं काय चाललंय? पण रुक्मिणी माता काही बोलायला तयार नाहीयेत. आणि अशा वेळेला सगळ्या मैत्रिणी सगळ्या सखी रुक्मिणी मातेची तक्रार करण्यासाठी रुक्मिणी मातेची आई असणाऱ्या शुद्धमती आणि वडिलांकडे भीष्मक महाराजांकडे आल्या आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगितला, रुक्मिणीची मनोअवस्था सांगितली आहे. भीष्मक राजांनी हे सगळं वर्णन ऐकलं आणि भीष्मक राजाच्या लक्षात आलं की रुक्मिणी मातेची चिन्ह काय आहेत. चिन्ह पाहुनी भूपती मने, चिन्ह पाहुनी भूपती मने. हर्ष पाहुनी वदत त्या क्षणी, हर्ष पाहुनी वदत त्या क्षणी. चिन्ह पाहुनी. चिन्ह पाहिल्यानंतर वडिलांना लक्षात येतं की आपल्या अपत्याचं काय चाललंय. एका वडिलांनी विचार केला, आपली गुड्डी गेली 2-3 महिने झाले खाऊसाठी पैसे मागत नाहीत, याचा अर्थ आता लव्ह मॅरेजची तयारी करा. चिन्ह पाहुनी भूपती मनी, हर्ष पाहुनी वदत त्या क्षणी. आणि भीष्मक राजाच्या लक्षात आलं की रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झाले. रुक्मिणी मातेला बोलवलं, रुक्मिणी तुला ते द्वारकाधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आवडलेत का ग? बरं त्या काळात होय म्हणायची सोय नव्हती, मला हा मुलगा पसंत आहे असं म्हणायचं नाही. रुक्मिणी मातेनं हाताची घडी घातली, गाल आरक्त झालेले, लाजतायत, खाली बघतायत आणि आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने जमीन उकडतायत. भीष्मक राजाला लक्षात आलं की रुक्मिणी मातेचा होकार आहे. ताबडतोब राजसभा बोलवली आणि भीष्मक राजांनी जाहीर करून टाकलं की येत्या शुभ मुहूर्तावरती रुक्मिणी मातेचा आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह होणार असं जाहीर करून टाकलं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे. साधो 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 सगळ्यांनी या निर्णयाला अनुमोदन दिलेलं आहे. आणि एवढ्यात मागून एक आवाज आला, थांबा. सगळ्या प्रजाजनांनी मागे वळून पाहिलं तर मागे रुक्मी दादा अत्यंत क्रोधायमान झालेत, कोपिष्ट झालेले. आणि तावाने येत 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 भीष्मक राजाला म्हणतायत, महाराज अहो काय करताय तुम्ही?
माझ्या परवानगीशिवाय आपल्या रुक्मिणीचं तुम्ही लग्न कसं ठरवलं? बरं, रुक्मिणीसाठी मी अनंत स्थळ सुचवली असती, पण तुम्ही शोधून शोधून कुठलं स्थळ शोधलं हो? शोधून इतुके तुम्ही पाहिला, शोधून इतुके तुम्ही पाहिला, शोधून इतुके, शोधून इतुके तुम्ही पाहिला, हाच काय जावई म्हणाला रुक्मीधर पेशवाई, म्हणाला रुक्मीधर पेशवाई. अहो बाबा, वृद्धाप्य कालामध्ये बुद्धीचा नाश होतो मी असं ऐकलं होतं. मला असं वाटतं त्याचं प्रमाण तुम्ही देताय. अहो, आपल्याकडे अनंत राजे असताना, अनंत ठिकाण असताना तुम्ही त्या कृष्णाला देताय. आपण छत्र चामर मंडित असणारे राजे आणि तो कृष्ण कोण आहे हो? त्या कृष्णाला तुम्ही आपली एवढी रूपवान गुणवान असणारी रुक्मिणी देण्याचं म्हणताय. शोधून इतुके तुम्ही पाहिला, शोधून इतुके तुम्ही पाहिला, हाच काय जावई म्हणाला रुक्मीधर पेशवाई, म्हणाला रुक्मीधर पेशवाई, म्हणाला रुक्मीधर पेशवाई. अहो बाबा, तो कृष्ण कसा आहे? कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. किल्लरे राखितो गवळियांची, किल्लरे राखितो गवळियांची, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. नंद वसुदेव हे जनक हसती जयानंद वसुदेव हे, मारिली पूतना नारी असुनी, मारिली पूतना नारी असुनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, कृष्ण कुल कृष्ण कुल कृष्ण कुल. अहो, त्याच्या आईवडिलाचा तरी पत्ता आहे का? कोणी म्हणतंय नंदाचा, कोणी म्हणतंय यशोदेचा, कोणी म्हणतंय देवकीचा, कोणी म्हणतंय वसुदेवाचा. अहो, त्याच्या आईवडिलाचा पत्ता नाही. बरं, लहानपणी चोऱ्या करून दही दूध खाणारा हा कृष्ण, रणांगणामधून शत्रूला घाबरून पळ काढणारा हा कृष्ण, आणि हा कृष्ण आपल्याला जावाई म्हणताय? भीष्मक राजा म्हणतायत, अरे रुक्मिणी, गेल्या अनेक वर्षापासून आपण रुक्मिणीला स्थळ बघतोय, एक तरी स्थळ चांगलं आलंय का सांग बरं. त्यावेळेला रुक्मिणी म्हणाला, महाराज, माझ्याकडे एक रुक्मिणीसाठी अत्यंत सुंदर स्थळ आहे म्हणे. रुक्मिणीला अनुरूप असणारं स्थळ. कुठलं स्थळ आहे? गुणमंडित शिशुपाला, गुणमंडित शिशुपाला, नवरी शोभे जशी भवान गजा. चेदी देशाधिपती असणारा शिशुपाल, त्याला आपली रुक्मिणी द्या. आणि रुक्मिणीनं घोषित करून टाकलं की येणाऱ्या पहिल्या शुभमुहूर्तावरती रुक्मिणीचा आणि चेदी देशाधिपती असणाऱ्या शिशुपालाचा विवाह होणार. आणि ही जेव्हा बातमी रुक्मिणी मातेला कळाली, आसवांची नदी रुक्मिणी मातेच्या डोळ्यामधून वाहतीये. भावभावनांचं उदात्तीकरण होतंय. अरे रुक्मिणी दादा, काय मूर्खपणाचा निर्णय करतोयस रे? अरे, मी ज्यांना मनोमन माझा स्वामी मानले, माझे नाद मानले, या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापांचा नाश करणारे, सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारे, अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अगर्तुम अन्यतः कर्तुम द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांना सोडून त्या मूर्ख शिशुपालाला तू मला द्यायचा विचार करतोयस. पण मी हे कदापि हे मान्य करणार नाही, कारण माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं मी कोणाला नाथ मानला असेल? नाथ हा माझा एकला, नाथ हा माझा एकला, नाथ हा माझा
एकला शिशुपाला भारी झाला वीर रुक्मी शिशु सम आणला नाथ हा माझा एकला नाथ हा माझा नाथ हा माझा नाथ हा माझा अहो मी माझ्या मनामध्ये माझे नाथ कोण आहेत? नाथ हा माझा एकला शिशुपाला भारी झाला वीर रुक्मी शिशु सम आणला. अहो त्यांचा पराक्रम काय सांगावा. वीरा लोळवी मग हळू धरोनी वीरा लोळवी मग हळू धरोनी कर रत्नाना जणू हा द्याला नाथ हा नाथ हा नाथ हा माझा. सगळ्या मैत्रिणी आल्या. अरे रुक्मिणी रडतीये रुक्मिणी रडतीये. काय झालं ग रुक्मिणी? अगं काय सांगावं. मी माझ्या मनोमन ज्या द्वारकाधीश परमात्म्यांना स्वामी म्हटलेलं आहे पती म्हटलेलं आहे परंतु माझा विवाह शिशुपालाशी करण्याचा हा मूर्खपणा रुक्मी करतोय. काय करू ग मी? आणि रुक्मिणी मातेचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर रुक्मिणी मातेच्या मैत्रिणी रुक्मिणी मातेला म्हणायला लागल्या अगं रुक्मिणी तुला श्रीकृष्ण परमात्मा हेच तुला पती म्हणून पाहिजे असतील नाथ म्हणून तुला श्रीकृष्ण परमात्माच पाहिजे असतील तर तू काम करू शकतेस. अगं तू एक पत्र का लिहित नाहीस त्यांना? रुक्मिणी माता म्हणायला लागल्या अगं छे लग्नाच्या आधी पत्र कसं लिहावं? त्या मैत्रिणी म्हणायला लागल्या अगं लग्नाच्या आधीच पत्र लिहायला लागतात लग्नानंतर त्याच्या पत्रावळी होतात. काय पत्र लिहि. रुक्मिणी मातेची प्रतिभा काय आहे बघा. काय ज्ञान संपन्न आहे रूप संपन्न आणि पत्र लिहिलं. स्वकरे वसंत तिलका वृत्ते पत्रात 7 योजून लिहिली होती तिने लिहिता लिहिता क्षणात योजून सद्गुरुनाथ. पत्र लिहिलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापं रूपं दृशां दृशिमथाम् अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. श्रुत्वा गुणान आय हॅव हर्ड. मी तुमचं वर्णन ऐकलं आणि ते वर्णन माझ्या कर्णरंध्रामध्ये गेल्यानंतर त्या वर्णनाचं आकंठपान केल्यानंतर माझी विदेही अवस्था झाली हो. काय सांगावं. अहो तुमच्यासारखा त्रिभुवन ऐश्वर्य संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न पती मला या जन्मात नाही मिळाला ना मी 100 जन्म वाट पाहिल पण तुमच्याशिवाय मी कोणालाही वरणार नाही बरं का. काय होतं पत्रामध्ये मराठी अनुवाद केलाय बरं का त्याचा. तव रूप कीर्ती ऐकूनी. अहो भगवंता तुमची रूप कीर्ती ऐकून तव रूप कीर्ती ऐकोनी तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले श्रीहरी. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले श्रीहरी.
अहो माझा मूर्ख भाऊ रुक्मी तो मला शिशुपाला द्यायला निघालाय. नवरी मी शिशुपाला हो, नवरी मी श्रीकृष्णाला श्रीहरी. नवरी मी हो शिशुपाला, नवरी मी हो कृष्णाला श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. अहो शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. पत्र लिहिलं. बरं पत्र कोणाजवळ पाठवायचं? रुक्मिणी मातेनं सुदेव ब्राह्मणांना बोलवलं आणि सांगितलं सुदेवांना की हे पत्र घ्या आणि त्या भगवंताजवळ हे पत्र सोपावून द्या. आणि रुक्मिणी माता सुदेव ब्राह्मण निघत असताना सुदेवांना म्हणतायत, अहो सुदेवजी मी अत्यंत विश्वासानं हे पत्र तुमच्याजवळ देते बरं का. बमना बमना एकस गुण विचारो, बमना एकस गुण विचारो. कब आवेंगे प्रीतमा प्यारे, कब आवेंगे प्रीतमा प्यारे. बमना एकच गुण विचारो. उस्ताद फयाजका साहेबांची बंदिशी बरं का. अहो सुदेवजी कब आवेंगे प्रीतम प्यारे, तुम्ही जा भगवंताला ते पत्र द्या आणि भगवंताला विचारा की तुम्ही त्या तुमच्या रुक्मिणीला जी तुमची वाट पाहते, तुमची वाट पाहत असताना एक एक क्षण जिला एकेका युगासारखा वाटतोय तिला तुम्ही कधी भेट द्याल. असं म्हटल्याबरोबर सुदेवांना अत्यंत आनंद झाला आणि सुदेवजी ते पत्र घेऊन निघाले. आणि इकडे सुदेवजी केव्हा येत आहेत अशी वाट बघून रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली हो. कसा गे बाई, कसा गे बाई, कसा गे बाई हरवेण धीर धरू. कसा गे बाई हरवेण धीर धरू. कसा गे बाई हरवेण धीर धरू. रुक्मिया मजला शिशुपाला ते, रुक्मिया मजला शिशुपाला ते. देतो काय करो करो ग, देतो काय करो. कसा ग बाई हरवेण धीर धरू. कसा गे बाई हरवेण धीर धरू. हरवेण धीर धरू. हरवेण धीर धरू. अशी अवस्था रुक्मिणी मातेची. इकडे सुदेव ब्राह्मण द्वारकेमध्ये पोहोचले आणि द्वारका नगरीत आल्यानंतर भगवंतांना समोर पाहतायत. अहो ज्या भगवंताचं वर्णन कीर्तिनामाकडून मी ऐकलंय अगदी तसंच यथार्थ वर्णन भगवान परमात्म्यांचं हो. आणि भगवंतांना पाहिल्यानंतर सुदेव ब्राह्मण कुठलं कार्य करायला गेले ते कार्य विसरून गेले बरं का. दृष्टी देखोनी मन मोहाना, कार्य विसरो पाहे ब्राह्मणा. मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभाते देदाले. पत्र काढलं आणि भगवंताच्या चरणी ठेवलं बरं का. आणि भगवंतांना ते पत्र अर्पण केल्यानंतर भगवंताचं ते अलौकिक दिव्य रूप पाहतायत
आणि मनामध्ये विचार करतायत, अगं रुक्मिणी काय सांगू ग, तुला जरी ते पती म्हणून प्राप्त होणार असतील ना, पण तरी सुद्धा तुझ्यापेक्षा भाग्यवान मी आहे ग. अहो योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. अहो योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा भगवंत तुझ्या आधी मी पाहिला ग रुक्मिणी, तुझ्यापेक्षा मी भाग्यवान आहे. काय सांगावं, अखिल विश्वाचं सौंदर्य ओवाळून टाकावं तरी देखील कमी पडावं. उद्भव सुंदर सुंदर हा असं भगवंताचं ते अलौकिक रूप पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी. शशी लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवंतांनी ते पत्र वाचलं, दारुकाला बोलावलं, रथ सज्ज केला आणि भगवान परमात्मा विदर्भ देशाकडे द्वारकेहून निघाले. नगराच्या प्रवेशद्वाराजवळ वेशीजवळ रथ थांबवला. सुदेव रथामधून खाली उतरले आणि रुक्मिणी मातेच्या महालाकडे निघाले. रुक्मिणी मातेंनी शब्देविणू संवाद चाललाय बरं का. रुक्मिणी माता फक्त सुदेवांना विचारतायत काम झालं का, आणि गतीवरून प्रगती कळली. काम झालंय असं लक्षात आल्याबरोबर रुक्मिणी मातेने सुदेवांना अलंकार दिले नाही हो, अलंकार ओवाळून फेकून दिले. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही तिथे होता का, तुम्हाला कसं काय माहिती. अहो मी तिथे असतो तुम्ही उचलले नसते का, पण आमच्या जनाबाई तिथे होत्या. द्विजावरुनी टाकी रत्ने ओवाळोनी, द्विजावरुनी टाकी रत्ने ओवाळोनी, हा द्विजावरुनी टाकी. आनंदाली मनी जनी म्हणे, आनंदाली मनी बाबा, आनंदाली मनी जनी म्हणे, द्विजावरुनी टाकी रत्ने ओवाळोनी, द्विजावरुनी टाकी रत्ने ओवाळोनी,
रथे ओवा सद्गुरुनाथ महाराज की. काय सांगा अहो, सुदैवांनी आपलं काम केलं याचा एवढा आनंद रुक्मिणी मातेला झाला. रत्न ओवाळून फेकून दिली हो सुदैवांवरून. आणि सुदैवांना सांगितलं, सुदैवजी इथून पुढे तुमच्यासारखे सत्शील सदाचरणी वेदो नारायणाची उपासना करणारे जे कोणी असतील त्यांच्या चरणामध्ये माझं वास्तव्य असेल. आणि साक्षात आपलं मस्तक सुदैवांच्या चरणावरती ठेवलेलं. मला सांगा अहो, रुक्मिणी माता म्हणजे आदिशक्ती लक्ष्मीच, परब्रह्माचीच माया, परंतु परब्रह्मांना प्राप्त करून घेण्यासाठी परत आलेले आहेत. सुदैवांना आणखी काय द्यायचं सांगा. काम झालं का विचारलं. सुदैवजी सांगतायत, अगं रुक्मिणी काही चिंता करू नको. शुभांगे तुला वराया विभुदो ध्यान वसंत आला भगवंत. शुभांगे तुला वराया विभुदो ध्यान वसंत आला भगवंत. शुभांगे तुला वराया विभुदो ध्यान वसंत आला भगवंत. अगं रुक्मिणी तुझं पत्र बघितलं. पत्र तुझे पाहताच डोळा. पत्र तुझे पत्र तुझे पाहताच डोळा. क्षणवरी नाही उसंत आला भगवंत. शुभांगे तुला वराया विभुदो ध्यान वसंत आला भगवंत. आला भगवंत. आला भगवंत. हे सांगितल्यानंतर आतापर्यंत रुक्मिणी जी लग्नासाठी विवाहासाठी तयार नव्हती, ती रुक्मिणी लग्नाला तयार झाली. अहो लगेच ताबडतोब हळदीचा कार्यक्रम झाला. आजच्या भाषेत मेहंदीचा कार्यक्रम, संगीताचा कार्यक्रम झाला. पार्लरवार या मैत्रिणी आल्या सगळ्या मेकअप करण्यासाठी. काय सांगा. आणि रुक्मिणी दादा विचार करतायत, एवढा वेळ रुक्मिणी माता लग्नाला तयार नव्हती, पण अचानक कशी काय तयार झाली. काहीतरी काळभेर असलं पाहिजे. आणि म्हणून रुक्मिणी माता ज्या वेळेला आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी म्हणून जात आहेत, दोन्ही बाजूनी हजारो सैनिक उभे केले. कारण हा कृष्ण बदमाश आहे. रुक्मिणी म्हणतोय हा कृष्ण छलकपट करणार आहे, काहीतरी कपट करून माझ्या बहिणीला घेऊन जाईल, म्हणून हजारो सैनिक उभे केले. आणि रुक्मिणी माता त्या आदिशक्ती आई भगवती जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत. बरं का. कुंडिनपूरला म्हणजे अमरावतीच्या तिथे अजूनही ते मंदिर आहे. बरं. आणि त्या जगदंबा मातेला म्हणतायत, अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तूची खरी, तू जशी कृष्ण होय ज्या माता. माते तुला कृष्ण जावाई म्हणून पसंत आहे का. असेल तर काहीतरी शुभ शकून मला दे बरं का. आणि देवी भगवतीची उपासना करायला सुरुवात केली. जय परात परे पूर्ण चिन्मये भगवती महा मंगलालये अगाध ईश्वरी विश्वव्यापिके शरण तुझमी पाव अंबिके. हे दयानिधे त्रिपुर सुंदरी पाव सत्वर भेट लवकरी. गोसावी नंदन विनवी चंडिके शरण तुझमी पाव अंबिके. शरण तुझमी पाव अंबिके. शरण तुझमी पाव अंबिके. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, लज्जारूपेण संस्थिता. माते काहीतरी शुभाशीर्वाद दे, काहीतरी शुभ शकून दे. असं म्हटल्याबरोबर आई भगवतीच्या मस्तकावरील फूल
ते रुक्मिणी मातेच्या पदरामध्ये पडलं. आनंद वाटला की आपलं कार्य आता संपन्न होणार. आणि रुक्मिणी माता त्या मंदिराच्या विवरामधून प्रवेश करतायत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथ घेऊन सज्ज आहेत. रुक्मिणी मातेला हात दिला, आपल्या रथामध्ये बसवलं आणि द्वारकेच्या दिशेला वायुवेगाने निघाले. रुक्मिणीला ही वार्ता कळाली, क्रोधायमान झाला आणि हजारो सैनिक घेऊन तो रुक्मी भगवान परमात्म्यांच्या मागे लागला. बरं, भगवान परमात्मा ज्या वेळेला सुदैवांना घेऊन द्वारकेकडे निघाले, बलराम दादा सगळ्या सैनिकांना विचारतायत कृष्ण कुठे निघाला. त्यावेळेस सगळ्या सैनिकांनी सांगितलं, अहो कोणीतरी विदर्भ देशामधून एक ब्राह्मण आलाय आणि त्याचं एक पत्र वाचून भगवान परमात्मा विदर्भाकडे निघाले. त्यावेळेला बलराम दादाच्या लक्षात आलं की आपला कृष्ण काहीतरी जाणार आणि काहीतरी गडबड करणार, कदाचित कृष्णाला आपली गरज लागेल, म्हणून बलराम दादा सुद्धा सैन्य घेऊन आलेले. आणि ज्या वेळेला रुक्मी सैन्य घेऊन गोपाल कृष्णांच्या मागे लागतोय आणि कृष्ण परमात्मांना अत्यंत अपशब्द वापरायला सुरुवात केली. कृष्ण परमात्म्याला अपशब्द वापरले हे बलरामदादांनी ऐकल्याबरोबर बलरामदादांना क्रोध आला. आपला नांगर घेतला आणि नांगर घेऊन त्या रुक्मीच्या मानेमध्ये तो अडकवला बरं का. आणि आता रुक्मिणीला मारणार. एवढ्यात भगवान परमात्म्यांनी सांगितलं, दादा ते आमचं गिराईक आहे, तुम्ही त्याला मारू नका. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्यांनी कुंत नावाचं शस्त्र घेतलं आणि रुक्मीच्या अंगावर धावून गेले. आणि आता रुक्मिणीला मारणार. एवढ्यात रुक्मिणी माता म्हणायला लागली, अहो अशा या शुभ प्रसंगाला, मंगल प्रसंगाला हा दुःखद प्रसंग नकोय बरं का. असं घडलं तर लोक म्हणतील की रुक्मिणीनं चांगला नवरा मिळवला पण आपला भाऊ गमावून मिळवला बरं का, मला लांछन लागेल, म्हणून याला मारू नका. मग काय करू. अहो सन्माननीय व्यक्तींचा अपमान ही त्यांच्यासाठी हत्याच असते बरं का. तुम्ही याचा अपमान करा आणि याला सोडून द्या. कुंत नावाचं शस्त्र घेतलं आणि भगवान परमात्म्यांनी त्या रुक्मिणीची उजवी मिशी, डावी भुवई आणि केसामध्ये 5 पाट काढले आणि विद्रूप चेहरा विद्रूप करून त्याला सोडून दिलं. कारण रुक्मिणीचं वचन होतं, जरी रुक्मिणी कृष्णासी लागेल लग्न, तरी माझी श्मश्रू काढा टाकून. अपमान झाला आणि रुक्मिणीनं प्रतिज्ञा केली होती, जर रुक्मिणीला मी परत घेऊन आलो नाही तर मी नगरामध्ये प्रवेश करणार नाही. रुक्मी अत्यंत उन्मत्त पण तरी देखील शब्दांना पाळणारा होता. आणि रुक्मी परत विदर्भामध्ये गेला नाही बरं का, कुंडिनपुरामध्ये गेला नाही. आणि भोजकटकपूर नावाचं एक नवीन नगर वसवलं आणि त्या नगराचा अधिपती म्हणून तो राहू लागला. पुढे रुक्मीचा आणि कृष्ण परमात्म्यांचा 3 पिढ्यांचा संबंध आहे. रुक्मीची मुलगी कृष्ण परमात्म्यांच्या मुलाला दिली, रुक्मीची नातसुद्धा कृष्ण परमात्म्यांच्या नाताला दिलेली आहे. आणि भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन द्वारकेला माधवपूर येथे आलेले आहेत. आणि माधवपूर इथे भगवान गोपालकृष्णांचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न झालेला आहे. मेघैर्मे दुर्बं वरं वनभुवं श्यामास्तमालद्रुमय नक्तं भीरुरयं त्वमेव तदीमं राधे गृहं प्रापय. इत्थं नन्दविदेशयश्चरितयो प्रत्याद्वकुञ्जध्रुवं राधा माधवयोर्जयति यमुना कुर्याद्वयोर्मङ्गलम्. आणि असा हा दिव्य अलौकिक असणारा आदिशक्ती रुक्मिणी आईसाहेबांचा आणि गोपालकृष्णांचा विवाह संपन्न झाला. रुक्मिणी स्वयंवराची ही कथा श्री हरिवंश पुराण, गर्ग संहिता व श्रीमद भागवत पुराण या आदी 3 ग्रंथामध्ये वर्णन केली आहे बरं का. या कथेला क्लेश नाशिनी असं म्हटलंय, क्लेशांचा नाश करणारी बरं का. अहो जी परब्रह्माची माया आहे, परब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी आलेली आहे.
ब्रह्मसूत्रात सांगितल्याप्रमाणे या लोकवत्तू लीला कैवल्यम ह्या भगवंताच्या लीला आहेत बरं का. आपल्याला दशमस्कंदामध्ये जेव्हा पृथ्वी माता राक्षसांच्या दैत्यांच्या अनाचाराला कंटाळून गायीचं रूप धारण करून आक्रांता भूरी भारेण ब्रह्माणं शरणं ययो हो, आणि सगळे ब्रह्मदेव पृथ्वी गायीच्या रूपात असणारी पृथ्वी माता जेव्हा सगळेजण तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवं वृषाकपिं पुरुषं पुरुषसुक्तेन उपतस्ते समाहिताः, सगळ्यांनी भगवंतांना प्रार्थना केली की या अत्याचार अनाचाराचा नाश करण्यासाठी प्रभू तुम्ही अवतार घ्या हो. त्यावेळेला भगवंतांनी वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुषप्राह जनिष्यते तत्प्रियार्थम संभवंतु शुरश्रियाः, वसुदेव महाराज आणि देवकी मातेच्या पोटी अवतार घेण्याचं कबूल केलं. त्यावेळेला यादव समग्र भारे तुम्ही सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही सुखंचमे शयनंचमे करायचं नाही, सगळ्यांनी यादवांच्या रूपात अवतार घ्यायचा आहे. भगवान शेषांनी बलराम दादांच्या रूपामध्ये अवतार घ्यायचा आहे आणि आदिशक्ती असणारी परब्रह्माची माया श्री लक्ष्मी मातेनं कुंडिनपूरला विदर्भ देशामध्ये भीष्मक राजा आणि शुद्धमती यांच्या पोटी रुक्मिणीच्या रूपाने अवतार घ्यायचा असं ठरलेलं होतं बरं का. म्हणून ही परब्रह्माचीच माया आहे आणि परब्रह्मालाच प्राप्त झाली. आणि म्हणून प्रापंचिक आणि परमार्थिक अशी दोनही फलश्रुती प्राप्त करून देणारी ही रुक्मिणी स्वयंवराची कथा आहे. क्लेशनाशिनी आणि जीवनमुक्तता ह्या दोन मुख्य फलश्रुती या कथेच्या आहेत. आणि अवांतर फलश्रुतीमध्ये संत वाङ्मयामध्ये असं वर्णन केलं आहे की ही कथा जो ऐकेल अत्यंत श्रद्धेने ऐकेल त्यांचे विवाहसुद्धा जमतील बरं का. म्हणजे ज्यांचे झाले नाहीत त्यांचे, नाही तर तुम्ही म्हणाल बुवा माझा एक झाला आहे अजून माझा दुसरा का जमत नाही, आपल्याकडे आता द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे काय. असो, खरं पाहिलं तर माझ्यासाठी भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेनं हा आजचा दिवस आहे. मला अत्यंत गुरुतुल्य असणारे सगळे साथीदार, हे खरं तर साथीदार नाही आहेत, हे मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले कलाकार आहेत बरं. आदरणीय श्री प्रशांत दादा पांडव जे अत्यंत स्वतः उत्तम कीर्तन करतात. म्हणजे कला क्षेत्रातील कीर्तन क्षेत्रातील लोकांना त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही आहे, पण आज ते मला आशीर्वाद देण्यासाठी येथे आलेत, त्यामुळे त्यांच्या चरणी नमस्कार करतो. अत्यंत निष्ठावान वारकरी असणारे श्री ज्ञानेश्वर माऊली दुधाने वारकरी आणि नारदीय परंपरेमध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांना गायकांना साथ करणारे ते सुद्धा मला आशीर्वाद देण्यासाठी आलेत, त्यांच्याही चरणी नमस्कार करतो. श्री पंकज दादा शिरभाते अत्यंत सुंदर, ज्यांनी व्हायलिनची साथ करून भावभावनांचं उदात्तीकरण कसं करावं कथेमध्ये कीर्तनामध्ये याचं सुंदर दाखला दिला, ते आदरणीय पंकज दादा त्यांच्याही चरणी नमस्कार करतो. आणि मला वेळोवेळी संगीत कीर्तन क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय दादा श्री स्वानंद दादा यांनाही नमस्कार करतो. आणि रुक्मिणी प्राणसंजीवन पुंडलिकाने सहज भिरकावलेल्या इष्टिका चित्तीवर अधिष्ठित असणाऱ्या आनंद अद्वय नित्य निरामय योगिध्येय अशा श्री विठुरायांच्या अंघ्री कमलावरती आणि पावन चतुष्कोनी वेदीवर विराजमान असणाऱ्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सुकोमल पादपद्मावरती अत्यादराने मस्तक नमवून झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या माझ्या सद्गुरुरायांच्या चरणी त्यांच्या पादपद्मावरती अंघ्री कमलावरती अर्पण करून सेवेस पूर्णविराम. आणि शेवटी समर्थांनी जे मागणं मागितलंय ते भगवंताकडे मागणं मागून सेवेस पूर्णविराम. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण
करी राम राया। प्रभु रामचंद्र भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे।